नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये. आणि रानभाज्यांच्या या सिरीजमध्ये पुढची रानभाजी आहे ती म्हणजे कुड्याच्या शेंगा. या ठिकाणी बघा, तुम्हाला या कुड्याच्या झाडाला आता शेंगा लागलेल्या आहेत आणि या कवळ्या शेंगांची भाजी केली जाते. तर मंडळी, कुड्याचं झाडच हे आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचं झाड आहे आणि हे झाड पूर्ण म्हणजे याची पानं, फुलं, याच्या मुळ्या, याचं खोड, याची साल आणि यातून येणारा चीकसुद्धा खूपच औषधी आहे. तर असं हे कुड्याचं जे झाड आहे त्याच्या शेंगांची भाजी केली जाते आणि त्याच्या फुलांची सुद्धा भाजी केली जाते. तर आता पावसाळा आहे आणि पावसाळ्यात या शेंगा येतात. तर आता या शेंगांची कशी भाजी केली जाते आणि या कुड्याच्या झाडाचे काय औषधी गुणधर्म आहेत ते मी तुम्हाला सांगतो. ही भाजी चवीला खूपच कडू असते. त्यामुळे ही आवडीपेक्षा औषध म्हणून जास्त खाल्ली जाते. या भाजीचे औषधी गुणधर्म सांगायचे झाले तर ही भाजी खाल्ल्याने पचनक्रिया उत्तम राहते आणि अपचन किंवा बद्धकोष्ठता दूर होते. अतिसार, जुलाब, पोटातील जंत आणि रक्तस्राव, आव यांसारख्या समस्यांवरही ही भाजी उपयुक्त आहे. ही भाजी यकृत म्हणजे लिव्हर यांच्या समस्यांवरही प्रभावी मानली जाते. तसेच ही एक शक्तिवर्धक टॉनिक वनस्पती असून शरीराला ताकद देण्याचं काम करते. हे झाले या शेंगांच्या भाजीचे औषधी गुणधर्म. परंतु कुड्याच्या झाडाबद्दल सांगायचे झाले तर कुड्याची साल आणि बिया हे अतिसार, अमांश आणि पोटाच्या विकारांवर अत्यंत गुणकारी मानले जाते. याशिवाय मूळव्याधामध्ये होणारा रक्तस्राव या उपचारांसाठी त्यांच्या विविध औषधांसाठी या कुड्याचा वापर केला जातो. कुड्याच्या सालीचा लेप त्वचा किंवा डागांच्या विकारांवर लावला जातो. तर मंडळी, ह्या कुड्याच्या शेंगा मूळतः खूपच कडू असतात. त्यामुळे आपल्याला ह्या उकडून घ्यायच्या आहेत. नंतर त्यांची भाजी बनवायची आहे आणि ही भाजी बनवताना तुम्ही ॲडिशन म्हणून वाल, चना डाळ असं काहीही त्यात टाकू शकता, जेणेकरून तुमच्या भाजीची टेस्ट वाढेल. ॲलर्जी वगैरेचा त्रास असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही भाजी खा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रानभाजीसोबत.